चेंडू वेग बाय. हा मॅच RD11 वर्सेस ओमसाई गोरेगाव. बघूया पहिला चेंडू. सुंदर फटका मारलाय सीमारेषा पार षटकार. का पहिल्या चेंडूवरती काय स्टार्ट केलाय मॅचला आर्यन. पाहूया दुसरा चेंडू. विवेक टू आर्यन. आणि हा बघा एक्सपिरियन्स. इथे श्रीदादा यांनी सुंदर असा झेल घेतलाय. एक तेरी तो एक मेरी. विवेक मिश्रा, आदित्य, आपको क्या लगता है कि क्या कंपटीशन इज बेस्ट होगा? कौन जीतेगा ये रावलरी? देखते हैं अभी. दोनों एक्सपीरियंस बॉलर भी है, एक्सपीरियंस बैट्समैन भी है. देखते हैं. विवेक टू पार्थ. वाइट चेंडू. वाइट +1. एस्ट्रास, अगर आपको अच्छे रन रेट से जीतना हो तो एस्ट्रास को अवॉइड करना होगा. बट पार्थ पार्थ जानते हैं कि अच्छे बॉल को कैसे एग्जीक्यूट करना है सिक्स में. व्हाट अ शॉट. व्हाट अ पिकअप शॉट जुनेद भाई. व्हाट अ ओह कैच. ओह, वो मैं कहा था ना, 50 प्लस जुनित भाई. मैं बोला था ये नॉट इजी. वो अच्छा फील्डिंग करते हैं यहाँ पर. आदित्य, आप क्या बोलना चाहोगे इनके लिए? जुनेद भाई की फिटनेस देखो ये एज में भी. देखते हैं अभी. विवेक टू फैज. व्हाट अ बॉल. व्हाट अ यॉर्कर. क्या बात है. एक फलंदाज जरी बाद झाला असेल तरी वेदांत मैदानामध्ये आहे आणि आता मात्र आलाय तो डावकुरा फलंदाज. थोड़ा फास्ट करेंगे अंपायर प्लीज. हरी सेमी काय और वाटतं फाइनल आता होना आलाय है. तो हेमांशू आलाय डावकुरी हाताचा फलंदाज. काय धावसंख्येला गती मिळेल का? काय हो. म्हणतो? हिमांशू पण एक चांगले फलंदाज आहेत. समोरचा क्रिकेट खूप चांगला खेळतात. बघितलंय मी गोकुलधाम मध्ये. पाहूया कसं होईल हा बॅटल. नक्कीच रंगत मात्र या सामन्यामध्ये वाढणार आहे कारण ह्या सामन्यामध्ये रंगत आली नाही तर मग गंमत कशी येणार. पुन्हा एकदा सुंदर फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवला. एक धाव मात्र मिळणार. दोन धावा. पंच
2 धावा. सुंदर असा पहिला चेंडू वरती 2 धावाचा फटका सजवलाय हिमांशू यांनी. पाहूया पुढचा चेंडू काय होतोय. ओव्हरचा लास्ट बॉल. विवेक टू हिमांशू आणि ते फलंदाज 3 फळा चिट झाले. होगी तेरी दांडी गोल. डीजे वेदांत शिंदे ये वो प्लेयर है जो अपनी कैपेबिलिटी के लिए बहुत ही स्ट्रॉन्गेस्ट साबित होते हैं. वो आज सामने का क्रिकेट बहुत ही आहे अच्छा अनु. खेलते हैं. वेदांत आहे पण अडचणीत आणलंय सांगायला, कारण अडचणीत आणलंय आणि अडचणीत आणायचा प्रयत्न मात्र पहिल्या षटकामध्ये झालाय, कारण 2 फलंदाज बाद झालेत. त्यारी काय वाटतं की धावसंख्या मात्र झाले 10, पण 2 फलंदाज बाद झालेत आणि वेदांत क्रीजवरती आहे. पाहूया इथे काहीतरी RD11 नी बदल केलाय गोलंदाजीमध्ये. विजय या टुर्नामेंट मध्ये आपली पहिली ओव्हर घेऊन येतोय तो विजय. समोर तितकाच घातक फलंदाज GCT फर्स्ट सीझन मॅन ऑफ द सिरीज वेदांत शिंदे. विजय टू वेदांत. हॅलो. सुंदर फटका 1 धावेसाठी सजवलाय. धावून घेतली 1 धाव. स्कोर बोर्ड वरती वाद होतोय. स्कोर होतोय 3 बाद 12. 4 बाद. आता रोहित स्ट्राईक वरती. विजय टू रोहित. पाहूया पुढचा चेंडू. ओ डॉट बॉल. सुंदर असा टाकलेला चेंडू. अगेन विजय टू रोहित. पाहूया रोहित कसा सामना करतोय. सुंदर फटका. पाहूया किती धावे भेटणार. जुनेद भाई वॉट अ फिल्डर, वॉट अ फिल्डर. परंतु एकच धाव. स्कोर वाढतोय. स्कोर होतोय 4 बाद 13. विजय टू वेदांत. पुढचा चेंडू पाहूया. रनअप चुकलाय. हेलो माइक चेक. पोलार्ड अंपायर प्लीज जरा ध्यान दो. और भी मैचेस कराने. विजय टू वेदांत. पुढचा चेंडू पाहूया. आणि वाढत चेंडू यश डिरेक्शन कडून चूक. योगेश सावंत यांच्याकडून चूक झाली आहे. एक उत्कृष्ट असे फिल्डर कधी कॅच सोडत नाही. कॅच सोडली आहे की मॅच सोडली आहे. पाहूया पुढे. विजय टू वेदांत. वेदांत काय आता शांत बसणार आहे की नाही ते बघूया. पुढचा चेंडू. सुंदर चेंडू. पहिली ओव्हर टाकतोय विजय. काय सुंदर गोलंदाजी करतोय. 5 चेंडू मध्ये फक्त 4 धावे दिलेत. पाहूया आता रोहित टू विजय. शांत पद्धतीने एकदम मॅच चालू आहे. पाहूया पुढे. विजय टू रोहित. पुढचा चेंडू. वाईट चेंडू. पोलार्ड तुम्ही माझा ऐकून नका डिसिजन देऊ. स्कोर बोर्ड वरती वाद होतोय. स्कोर होतोय 4 बाद 16.
लास्ट बॉल, सेकंड ओव्हरचा लास्ट बॉल. विजय टू रोहित. पाहूया. सुंदर सुंदर स्लोवर पद्धतीचा चेंडू. फक्त आणि फक्त 5 धावा दिल्या आहेत ओव्हर मध्ये. 2 ओव्हर, स्कोरबोर्ड 4/16. नेक्स्ट मॅच चैतन्य स्पोर्ट्स वर्सेस अखंड भारत. Whoever wins qualifies. अखंड भारत जो लास्ट ईयर की रनर्स अप टीम है, क्या ये साल भी जगह बना पाएगी? चैतन्य स्पोर्ट्स और अखंड भारत के बीच में डू और डाई मैच. इनिंग्स ब्रेक में टॉस होगा. अखंड भारत और चैतन्य स्पोर्ट्स के दोनों कैप्टन को रिक्वेस्ट करूंगा. नेक्स्ट ओवर वेदांत. वेदांत खराब असा क्षेत्ररक्षण. बॉलर नेम पवन. पहिला ओव्हर टाकतोय या टुर्नामेंट मध्ये पवन. पवन टू रोहित. पाहूया. सुंदर सुंदर फटका. पाऊया जुनेद भाई. जुनेद भाई बॉल के नीचे और ये कैच ना हो, ऐसा हो ही नहीं सकता. व्हाट अ कैच. डीजे. थँक्यू डीजे. खरोखरच काय गोलंदाजी आणि काय पृथकरण झालंय आतापर्यंत. धावसंख्येवरती रोख मात्र नक्कीच लावला. वेदांतला रोखलंय. वेदांत आहे नॉन स्ट्राईक वरती. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पाणच्या दिशेने हा चेंडू मारला. एक धाव मात्र मिळणार. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या डिक्लेअर झोन नंतर धावसंख्या मात्र झाले 18 धावा. आतापर्यंत गोलंदाजीचं पृथकरण पाहिलं तर 2. हा चेंडू सरळ तडवलाय. चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि आता मात्र एक आघाडीचा एक ताळगबंद फलंदाज चमूमध्ये परततोय आणि आज बरोबर हा जुनेद त्याने अडकवलं या संघाला. ह्या संघाला रोखलंय कारण त्यांच्या क्षेत्ररक्षणामध्ये 3 झेल त्याने पकडले जुनेद याने. आता मात्र पुढचा फलंदाज झालाय तो म्हणजे मला वाटतं एक उंच पुरा असा खेळाडू अमित. हा चेंडू सुंदर चेंडू. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण, तेवढं सुंदर एसटी रक्षण योगेश सावंत यांच्याकडून. याचबरोबर तिसऱ्या षटकातील काही चेंडू बाकी असताना धावसंख्या मात्र झाले ती म्हणजे जुनेद भाई ने 3 कैच पकड़ा, इसलिए योगेश सावंत की तरफ से उनको एक ओकले की सनग्लासेस और विराट की 2 कैप. पुन्हा एकदा स्क्वेअरला ग्लान्स केला. एक धाव मात्र मिळते. एक धावेनंतर दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा. अतिशय सुंदररित्या 2 धावा विजयाच्या चपळाईने मिळवल्या आहेत आणि आता मात्र सामन्याचं समीकरण आलंय 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र झाले ते 30 धावा. प्रियम पांडे चुंडी एक्सप्रेस. नक्कीच या सामन्यामध्ये रंगत आता पाहायला मिळेल कारण शेवटचे 6 चेंडू प्रियम पांडे आला आणि त्याचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय तो गोरेगावचा वंडर बॉय वेदांत शिंदे. श्री नाईक गोलंदाजी करणे आ रहे. फिरकेचे जादूगर गोरेगाव वेस्ट मध्ये एक नाव असलेले बॉलर ऑलराउंडर श्रीदादा. पाहूया. नक्कीच या षटकामध्ये 6 चेंडूचा सामना करायचा आहे तो मध्ये वेदांत शिंदेला.
पहिला चेंडू वेदांसाठी आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव मात्र मिळणार. एका धावेनंतर धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या झाली आहे 3 बाद 31 धावा. स्ट्राईक वरती आलाय तो म्हणजे 1 नंबरची जर्सी घातलेला एक उंच पुरासा खेळाडू सुमित. पहा पण सुमित सामना करतोय. हा चेंडू लॉंगच्या दिशेने मारलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. हा मिळतोय बंच उलाढ षटकार. डीजे वेग घेऊ. एक सुंदर असा फटका आपण पाहिला लॉंगॉपच्या दिशेने. एक षटकार आपण पाहिला सुमितच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सामना करतोय सुमित. धावसंख्येमध्ये बदल झालाय. धावसंख्या मात्र झाली आहे. नेक्स्ट मैच चैतन्य स्पोर्ट्स वर्सेस अखंड भारत. दोन्ही कैप्टन संघाचे 3 बॉल के कर्णधार. बाद टॉस के लिए आना है. डू और डाई मैच. जो जीतेगा वो बचेगा. नक्कीच, कारण या सामन्यामध्ये आपल्याला रंगत पाहायला नक्कीच मिळेल. कारण चैतन्य स्पोर्ट्स कालच्या सामन्यामध्ये मला वाटतं सकाळच्या सामन्यामध्ये सुद्धा वाटलं नव्हतं की पराजित होतील, पण पराजित झाले. पण आता त्यांना मात्र डुअर डाय खेळायचं आहे आणि त्यासाठी तेजस यांना तसंच आठ 11 आतिश शर्मा. is out of this tournament. पण ह्या सामन्यामध्ये सुद्धा रंगत आहे. काय वाटतं तुला? अजून पण काही चेंडूचा सामना करायचा आहे. वेदांत शिंदे आहे मैदानामध्ये. वेदांसाठी हा चेंडू सुंदर चेंडू लेग स्पिनचा मारा तेज आणि तरार मारा आपण पाहतोय. आणि यष्टीरक्षक योगेश सावंत हा चेंडू पकडतायत. निर्धाव चेंडू ह्या निर्धाव चेंडू नंतर वेदांतच्या बॅट मधून एक पण षटकार आला नाहीये. पूर्ण 4 ओव्हर त्यांनी बॅटिंग केली आहे. नक्कीच आधारस्तंभ आहे संघाचा. एक धडाडीचा फलंदाज आहे वेदांत, पण तो मारेल. पण पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने हा चेंडू मारला आणि 1 धावेसाठी हा चेंडू चाललाय. याचबरोबर एक चेंडू बाकी है. ओवर ओवर बबलू पाटिल, इसके बाद है आपका मैच, आप उसमें ध्यान दो. कैप्टन्स चैतन्य स्पोर्ट्स अखंड भारत प्लीज के लिए आए कैप्टन्स.
लेगी बबलू पाटिल की तरफ से योगेश सावंत के हर एक 6 पे 5,000 सीधा 501 हर एक 6 पे योगेश सावंत के। फाइनल और अगर आपने एक 6 भी नहीं मारा तो आपको बबलू पाटिल को 5,000 देने पड़ेंगे। चला या सामन्यामध्ये विकी रंगत झुकेला. मात्र नक्कीच येणार आहे. मॅच स्टार्ट वेदांत टू योगेश पाहूया. योगेश सावंत पहिला चेंडू डॉट बॉल. लेगी लेगी कौन है लेगी. ओके ओके देखते हैं वेदांत टू योगेश. योगेश टू वेदांत. व्हाट बॉल. ओ माय गॉड. ये मैच एकदम थकी हुई लग रही है. हेलो. नाही मॅच मध्ये रंगत मात्र येणार कारण वेदांत अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करतो पण त्याच्या समोर सुद्धा तेवढंच तगडं आव्हान आहे ते म्हणजे योगेश. हा चेंडू योगेश आणि तटवलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एकच धाव मिळणार शक्यच नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाहीये. आता मात्र स्ट्राईक वरती दर्शन. नॉन स्ट्राईकला योगेश गोलंदाजी करतोय तो म्हणजे वेदांत शिंदे. यष्टी रक्षणाचं काम करतोय तो म्हणजे आर्यन. वेदांचा पुढचा चेंडू सरळ सरळ रेषेमध्ये चेंडू चाललाय सीमारेषेबार. हा मिळतोय पहिला वैला षटकार. 6 धावा. दर्शनाने समाचार मात्र नक्कीच घेतला वेदांचा कारण 31 धावांचं लक्ष आहे. छोटस आव्हान आहे. वेदांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा सरळ रेषेने मारला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 1 धाव मात्र मिळणार. याच बरोबर धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या झाली 8 धावा. आता मात्र गरजेचं आहे ते म्हणजे या चेंडूवरती षटकार आला तर बबलू पाटील यांच्याकडून 1,001 योगेश सावंतसाठी. पाहूया डॉट बॉल. बच रहे हैं आपके पैसे. नाही पण खरोखरच जरी तुम्ही पारितोषिक लावलं योगेश सावंतवरती तरी तो रिक्स घेणार नाहीत कारण त्याला संघ जितणं हिताचं ठरतंय. कारण संघ जितला पाहिजे कारण संघ जिंकला पाहिजे. 1,001 रुपये त्याच्यासाठी जेवढं मायने राखतं तेवढं 1,00,000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा त्याच्यासाठी मायने राखतं. म्हणून त्याला 1,001 रुपयाचं गरज भासत नाही कारण संघ जिंकला पाहिजे. आणि दर्शनने काय फलंदाजी केली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र झाली 8 धावा झाल्यात. 31 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी मध्ये बदल होतोय. गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाचं रोहित जाधव. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय रोहित जाधव. सामना करण्यासाठी सज्ज झाला दर्शन. तेज गतीचा मारा. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी रोहित जाधव कडून आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धाव येतोय आणि या निर्धाव चेंडू नंतर समीकरण मात्र बदलतंय. 8 धावा झाल्यात. पुन्हा एकदा रोहित जाधव. हा चेंडू सरळ चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा मिळतोय षटकार षटकार षटकार. 6 धावा. धावसंख्या मात्र विजयाच्या चपळाईने वाढते. धावसंख्या झाली 14. काय फलंदाजी करतोय दर्शन. 2 षटकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आपण पाहिले. पुढचा चेंडू रोहितचा पुन्हा एकदा उंच लांब गगनचुंबी षटकार. या षटकामध्ये दुसरा षटकार. याच बरोबर धावसंख्या मात्र झाले 20 धावा. आता कुठेतरी अडचणीत आणलंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला दर्शन यांनी. आतापर्यंत 3 षटकार दर्शन यांच्या बॅट मधून आपण पाहिले. काय फलंदाजी करतोय. हा चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू स्क्वेअर लेगला खेळा. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. चेंडूची फेक गलत फेक आणि याच बरोबर पंच. 2 धावा.
या 2 धावानंतर धावसंख्या मात्र झाले 22 धावा. रोहित जाधवचं हे महागडं षटक आपण पाहतोय. योगेश सावंत षटकारसाठी बबलू पाटील यांच्याकडून परत एकदा 1001. झेल मात्र आर्यन कडनं सुटला आहे, कारण योगेशला 1 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं, पण एकेचा झोल मात्र आर्यन कडून सुटला आहे. योगेशची जर रोहितने विकेट घेतली तर बबलू पाटील यांच्याकडून 501. आता मात्र मारला आहे आणि खूप छान फटका स्टेट ड्राईव्हचा हा येतोय षटकार. अभी भी बच गए आपके याचबरोबर पैसे क्योंकि 2 षटकाच्या विकेट पे लगाए थे, समाप्तीनंतर 6 पे धावसंख्या नहीं. मात्र झाली 28 धावा. 3 धावांची आवश्यकता, 12 चेंडू 3 धावा. सुंदर फलंदाजी आपण पाहिली दर्शन आणि योगेश कडून. दर्शन कडून 3 षटकार, योगेश कडून 1 षटकार, आणि धावसंख्या मात्र झाली आहे ती म्हणजे 28 धावा. 12 चेंडू 3 धावांची आवश्यकता. गोलंदाजी करण्यासाठी येतोय तो म्हणजे आर्यन. पण आर्यन टू दर्शन. दर्शनसाठी हा चेंडू उडवलाय लांब लांब लांब, आणि हा येतोय षटकार. याच बरोबर हा सामना जिंकलाय. काय फलंदाजी केले आर्यन यांनी, दर्शन यांनी. 4 षटकार या फलंदाजाने लगावले आणि आपल्या संघाला विजयी रथावरती घेऊन गेलाय तो म्हणजे दर्शन.